आपण पाहू शकता की हे जे आपले पूर्ण टिश्यू कल्चरचे जे बेनं आपण वापरलं होतं रोपं तयार करायला, तर ह्या रोपांचं खासियत असे की याला फुटवे खूप लवकर चालू होतात आणि रोप पण खूप लवकर सेट होतं. आणि चांगलं रोप जर बेनं जर आपण वापरलं तर त्याचाच हा फायदा आहे की रोपसुद्धा निरोगी येतं आणि बेनेसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे तयार होतं, जेणेकरून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल. आणि आंतरपीक करण्याचा उद्दिष्ट हाच होता की फक्त ऊसावरती अवलंबून न राहता इतर पिकामध्ये पण आपल्याला उत्पन्न कसं मिळवता येईल याच्या मागचा दृष्टिकोन आहे. तर आपण पाहू शकता की आपला ऊससुद्धा खूप चांगला आलेला आहे आणि आंतरपीक म्हणून बटाटासुद्धा जो गेलेला आहे तो सुद्धा चांगला आलेला आहे. आणि आपण पाहू शकता की आपण याला ड्रीप फक्त बटाट्यावरती टाकलेली आहे, मध्ये ऊसाला नाही आहे. याचं कारण असं आहे की आता थंडीचा सीझन चालू आहे आणि थंडी असल्या कारणानं ऊसाला जास्त पाणी देऊन जमत नाही, कारण ऊसाला फुटवे लवकर नाही